जे आमदार खंय कमी पडलो. म्हाका बाबू आजगावकर एकच सांगपाचें आहा की तू भारतीय जनता पार्टीचेर आमदाराचेर टिका करपाची गरज ना. कित्याक तू ह्या लोकांक काय तो कळलो आसा की कित्याक तू जो म्हणटाय आमकां पेडण्याचे लोक आपयता तशें तू तसोच म्हणटाय मडगावचे सिटी मारूनय लोक तुका आपयतात. जर मडगावचे लोक तुका सिटी मारून एकीकडे येऊ शकतात जाल्यार गेल्या फावटी मडगावान तुका उडयलो कित्याक हो एक प्रश्न आहा. तसोच तू जे एखादो तुजो जो वय जाल्लो आता 72 आणि 2 वर्सांनी जर इलेक्शन येता जाल्यार 74 तू खंय तरी म्हाका दिसता पेडणेकाराच्या वतीन की तू खंय तरी रेस्टय घेवपाची आणि आमकां मार्गदर्शनय करपाची गरज आहा. आता आमचो आमदार नवीन असल्या कारणान तू आमकां काय खंय मार्गदर्शन हे आमकां तू दिवपाची गरज आहा. तसोच तू एखादे कसली स्टेटमेंट दिल्या उपरांत 8 दिसांनी तू सोमती चेंज करता. तशीच आमकां आमी नगरसेवक असल्या कारणान तसोच तू टुरिझम मिनिस्टर असल्या कारणान तसोच पेडण्याचो आपण 1 कोटीचो टॉयलेट बांधलो थंय टॉयलेट नसलो ही मोठी मोठी भाशणां केली आणि मगीर जेव्हा तुका पत्रकारांनी प्रश्न विचारल्या उपरांत तू सोमतो चेंज केलो. स्लीप ऑफ टर्न जाला म्हणालो आणि 22 लाखाचो त्या टेंडर आसला. पण म्हाका इतकें सांगपाचो आहा 22 लाखाचो असो किंवा 1 कोटीचो तू टुरिझम मिनिस्टर आसतना पेडण्याचो टॉयलेट खंय गेलो. असले जे गोष्टी तू ते भडकोवन लोकांक सांगून प्रयत्न करताय. तू फक्त भडकोवपाचं काम करू नका आणि पेडण्याचो आमदार बऱ्यापैकी डेव्हलपमेंटय करता. खंय तरी तुज्या मनाक खतलेला हाली दिसान दीस एक डेव्हलपमेंटाचे नाल फोडी जात हे तुज्या खंय तरी तुज्या मेरेन विषय पावतात हे खंय तरी तुज्या मनाक खटाकलेला. तू फक्त आमकां आता 72 वर्सां वय तुझं वाढलेला. तू काही गोष्टी विसरते आमकांय कळटा. तू मडगाव रावन पत्रकार परिशद घेवच्या पेक्षा तू रेस्ट घे. खंय काय मार्गदर्शन तू अवश्य करपाची ही तुमकां या माध्यमातून तुमकां विनंती करता. आमचे अध्यक्ष पेडणे भाजप मंडळ सिद्धेश पेडणेकर यांनी जसे म्हटले की माजी जे उपमुख्यमंत्री आणि ह्या भागाचे आमदार जाऊन गेल्ले मनोहर उर्फ बाबू आजगावकर हांच्यांनी जी आमदाराचेर टिका केल्या ती खरोखरच निंदनीय आसा. आमी ताचो सारको निषेध करता. तांणी म्हटलां की आपण एअरपोर्टाक खेचून हाडलो, आपण आनी कितें केलां, आपण उदरगत केली, आपण 20 वर्सां पेडण्याचें नेतृत्व केलें. पण नेतृत्व हे तुका कित्याक मेळ्ळें पेडण्याचे 20 वर्सां हेचेर तू विचार करपाची गरज आसा. हो राखीव मतदारसंघ असल्या कारणान त्या वेळाचेर लोकांक खंय तरी दुसरे ऑप्शन नासताले म्हणून लोक खंय तरी मतदान करताले. पण आयज तशी वेळ ना. आयज एक खंबीर नेतृत्व पेडण्याक मेळिल्लें आसा. म्हणूनच तुका आयज तुजो पत्तो कट जावन तूं आयज मडगांव पावल्लो. थंय लोकांनी तुका तुजे म्हणजे डिपॉझिट सुद्धा जप्त जाले. म्हणजे तुज्या स्थानीक हेतून जंय तूं राजकारण शिकलो म्हणटा, आपण केलें म्हणटा, सुरवात केली म्हणटा, थंय जर आयज तुका लोक नाकारतात, तुजे डिपॉझिट जप्त करतात. एका उपमुख्यमंत्र्याचे डिपॉझिट जप्त जावप ही खूप मोठी लज आसा. आणि असो मनीस आयज पेडण्याच्या आमदाराचेर टिका करता हे खरेंच निषेधार्थ आसा आणि आमी हेचो ठामपणे निषेध करता. पेडणे भाजप मंडळ म्हणून आमी तर निषेध करतातूच त्याचो. पण तांणी उलयता आसतना दुसरेंय म्हटलें की पेडण्याचे जे टॅक्सीकार आसात भाव आमचे तांकां न्याय मेळोंक ना, एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत एअरपोर्टाचेर न्याय मेळोंक ना, ही खरी गजाल आसा. आणि हेका कारणीभूत जर कोण आसा जाल्यार फाटलीं 20 वर्सां जेणी हांगासर राजकारण केलें, जेणी नेतृत्व केलें ते माजी आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हेच जबाबदार आसात. कारण त्या वेळाचेर जर तांच्यांनी योग्य लक्ष तेतून दिल्लो आसलो, योग्य अभ्यास जर त्या गोष्टीचो केल्लो जाल्यार आयज खंय तरी तांकां न्याय मेळटलो आसलो. एअरपोर्टाचेर टॅक्सी बाबतींत आसूं, एम्प्लॉयमेंटाच्या बाबतींत आसूं. टॅक्सीकार तो म्हणटा खंय आयज भायर भीक मागता, ते भीक मागना, ते कश्ट करून पोट भरतात, ते जागराण करतात, 24 वरां थंयसर राबतात. फॅमिली आपली आसा तांकां तेचो उदरनिर्वाह तेचेर चलयतात. ते कोणाचे कडेन भीक मागून आपले पोट भरिनात. ते हक्काचो आपलो काम करतात. तो एअरपोर्ट जो जाला तो त्यांच्या जमनीनी जाला, तांच्यांनी जमनी सॅक्रिफायस केल्यात. म्हणून आयज तांकां थंयसर हक्क आसा तांकां थंयसर टॅक्सी चलोवपाक, आपलो बिझनेस करपाक किंवा झगडपाक. आनी ताका लागून ते वेळोवेळी रस्त्यारूय देंवल्ले आसले. आनी जेन्ना ते रस्त्यार देंवले त्या वेळाचेर आमदार आसतले आमचे किंवा आमी आसतले, आमी सदांच तांच्या बरोबर रावले. हेच्या फुडेंय आमी तांच्या बरोबर आसतले. प्रत्येक वेळाचेर जेन्ना तांकां गरज आसतली त्या टायमार आमच्या पेडणेकारा बरोबर आमी सदांचूच आसतले. हेच हांव सांगपाक सोदता ह्या वेळाचेर. दुसरो एक विशय तांच्यांनी म्हटलो की वॉटर ट्रिटमेंट प्लांट जो चांदेलचो आसा तो रखडत पडला आणि पेडणेकारांक उदक ना हिने केन्ना विचारच केलो ना. म्हणून आयज पेडणेकारांक उदक नासलेलें. पण आयज जेन्ना आमचे प्रवीण भाई आल्लेकर आमदार जाले त्यांनी पहिल्या मिटिंगेक सांगिल्लें की पयलीं जर आपण खंयचें काम करतलो जाल्यार लोकांची ताण भागोवपाचें काम करतलो म्हणून. प्रत्येक घराघरांत उदक सारकें पावतलें म्हणून. जर 24 वरां ना जाल्यार निदान 2 वरां तरी उदक दितले हे तेंची प्रॉमिस आसलेली लोकांक. आनी आमकां दिसलें की हे 5 वर्सांत हे गोष्टी जातले काय जावचे ना हे लोकांक एक संभ्रम आसलो. पण आयज 3रे वर्स कंप्लीट जावच्या पयलींच हे तेंच्यांनी जे कमिटमेंट दिल्ली ती पुराय केल्ली आसा. आयज प्रत्येक घरांत उदक पावता. हाका लागून जो ट्रिटमेंट प्लांटा बद्दल जे ते उलयतात तो प्लांट हे रखडत पडलेलो. आणि तो प्लांट जेन्ना प्रवीण भाई आल्लेकर येयले त्यांनी त्याचे मूळ सोदले, जे रॉ
वॉटर येताले आनी ताका जो लिफ्ट इरिगेशन प्रोजेक्ट जाय आशिल्लो थंय खंय तरी अडथळे येताले जमीन मालकां खातीर. ते जमीन मालका बरोबर तांच्यांनी मिटींग घडोवन हाडली. तांचे जी अपेक्षा आसलेल्यो ते खंय तरी पुराय केल्यो आनी तांच्या कडल्यान एक उतर घेतलें की हय आमचो प्लांट जावचो म्हणून. ते रॉ वॉटर जेन्ना थंय जावपाक लागले तेन्ना तांच्यांनी सायमल्टेनियसली त्या तत्कालीन जे आमचे PWD मिनिस्टर आसलेले निलेश काब्राल हांच्या बरोबर 2 वेळा मिटिंग लायलो. आमी त्या मिटिंगेक एका हजर आसलेले थंयसर आनी तांच्या बरोबर तांच्यांनी निलेश काब्राला ह्या माध्यमातून हांव तांकांय देव बरें करूं म्हणटा, कारण त्या वेळाचेर तांच्यांनी बरोच सपोर्ट आमकां केलो आनी तांच्यांनी जो वॉटर ट्रिटमेंट प्लांट जो सेकंड आसा तो आमकां ऑपरेशनल करून दिलो. ताका लागून आयज पेडण्याची तान भागता. नाजाल्यार कांय प्रोविजन नासलेलें. एअरपोर्ट येयलो थंयसून हाडलो किंवा आनी कितें हाडलें पूण ताका वचपाक रस्ते सारके ना, ताका वचपाक उदक ना, ताका जाय तितली इलेक्ट्रिसिटी ना, हे प्रोविजनच जावंक नासलें. हो फेल्युअर कोणाचो आसतलो सांगा पळोवया तुमी. आनी तो म्हणटा भारतीय जनता पार्टीचो आपूण म्हणटा नेतो म्हणटा. भारतीय जनता पार्टीचो जर तो नेतो आसा जाल्यार पेडणेचे आमदार जो भारतीय जनता पार्टीचो आमदार आसा तेचेरच तो आयज टिका करता. हे कशा वयरून करता तो? दुसरी गोष्ट, तो आयज पेडण्याच्या आमदाराचेर टिका करता. तो जर फेल जालो म्हणटा जाल्यार पेडण्याचो आमदार आयज मंत्री ना हे तरी समजून घेवपाची गरज आसा. तो ज्या टायमार आसलो तो प्रत्येक वेळाचेर पक्ष बदलून बदलून मंत्रीपद भोगले, पण आयज पेडण्याच्या आमदाराकडे मंत्रीपद ना. आमदार म्हणून ते काम करतात आनी ते करता आसतना त्यांनी प्रत्येक वेळा तांकां पूर्णपणे आमचो डॉक्टर प्रमोद सावंत माननीय मुख्यमंत्री यांचे पूर्ण नमस्कार. तर काल एक पत्रकार परिषदेतून आम्ही आमच्या गोंय राज्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी खूपशे मुद्दे आपल्या एका बायटान दिल्ले. तर बरेचशे गोष्टी त्यांच्यानी सांगले. मोपा एअरपोर्ट म्हणा, डेव्हलपमेंटाच्या संदर्भात, इलेक्ट्रिसिटी म्हणा, रस्त्याच्या संदर्भात, नळाच्या संदर्भात. आणि देखो त्यांच्यानी एक असं मुद्दा म्हटलो की शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आमचो काही तालुको खूप मागासवर्गीय आसलेलो. त्या डेप्युटी सीएमाक एक हांव सांगूंक सोदता की ज्या वेळाचेर 1999 त्यांनी म्हटलेले की भुयारांतलो मतदारसंघ आसलो खंय, त्या वेळा सुद्धा आमच्या पेडणे तालुक्यात बरेचशे शैक्षणिक क्षेत्रात खूपशे लोक जाऊन गेले. नाट्य क्षेत्रात म्हणा, आमच्या पेडणे तालुक्यांसून बरेचसे लोक मुंबई सारख्या शहरांत वचान थंय सुद्धा त्यांनी आपली नाव कीर्ती, आमच्या पेडणे तालुक्याचे नाव सबंद गोंयभरच न्हू, महाराष्ट्रातच न्हू तर सबंद देशांत तेंच्यांनी गेले. आयज जर पळयलें जाल्यार आमच्या गोवा बोर्डाचो जो सेक्रेटरी जो आसा तो पेडणे तालुक्यांतलोच आसा आनी तेचें शिक्षण हे कितले वर्सां पयलीं जातलें. अशें आमच्या गोंयांत आमच्या पेडणे तालुक्यांचे कितलेशे डॉक्टर जाले, इंजिनियर जाले, वेगवेगळ्या प्रकारचे एडवोकेट्स म्हणा किंवा वेगवेगळ्या क्षेत्रांत आसलेले. आणि पण त्यांनी जे स्टेटमेंट केले पळय आमच्या एज्युकेशन सेक्टरान सुद्धा आमचो तालुको मागासवर्गीय आसले पळय, हे तेचे खरे एकदम चुकीचे स्टेटमेंट आसा. आणि खरे तर परत एकदा त्यांनी एक हे करपाची जाहीर पेडणे मतदारसंघातल्या लोकांची त्यांनी जाहीर माफी मागपाची. आता त्यांनी ज्या वेळा असे म्हटलेले की आपण ज्या वेळा 1999 पासून जर पळयलं त्या टायमाचेर आमच्या मतदारसंघात रस्ते नसलेले, लाईट नसलेली, नळाचे उदक सगळ्या प्रत्येक घराघरांत पावोंक नसलेले, थंय पर्यंत बरें आसा, ठीक आसा. तेका ह्या पेडणेंतल्या लोकांनी, सुशिक्षीत लोकांनी तेका निवडून हाडलो. त्याच्यानंतर तेका मंत्रीपद मेळ्ळें, उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलो आणि तेचे ते कर्तव्य असले लोकांक रस्ते दिवपाचे, लोकांक लायटी दिवपाचे. परंतु त्यांनी जे स्टेटमेंट अशिक्षित लोक केले ते तांकां लोकांक शिकवंक नसलेले हे जे हें केलें न्हू, खरें तर प्रत्येक लोकांची त्यांनी माफी मागोवंक जाय. आयज जर पळयलें जाल्यार गोंयांत आमच्या प्रत्येक क्षेत्रांत जर पळयलें ना जाल्यार बऱ्याच क्षेत्रांत एज्युकेशन सेक्टर म्हणा किंवा इतर सेक्टर म्हणा, आमच्या पेडणे तालुक्यांतले कितलेशे भुरगे आसा, कितलेशे भुरगे आमचे भायर गेल्लेले आसा शिकपा खातीर. कारण गोंयांत आमच्या तशा प्रकारचे एज्युकेशनाचे, हायर एज्युकेशनाचे संधी ना, भायर वचून तेंच्यांनी शिक्षण घेतलेलें आसा. पूण हे जे तेंच्यांनी स्टेटमेंट केले ते अत्यंत चुकीचे स्टेटमेंट आसा. तेंच्यांनी परत एकदा संबंध पेडणे मतदारसंघातल्या लोकांची परत एकदा त्यांनी माफी मागपाची. त्याचबरोबर तो म्हणटालो तेन्ना की आमकां खंय परत आपल्याक कॉम्पीट करपा खातीर कोणच ह्या मतदारसंघात जावचो ना आनी हेच्या फुडें जावंच शकना म्हणटा. पूण तेका एक सांगूंक सोदता, ज्या वेळाचेर कोणच डेरिंग करिनासलो त्या टायमाचेर आमचो आमदार जो आसा प्रवीण नार्लेकर सर, सो तेणी ते डेरिंग केलें आणि त्याचे काम इतले त्यांनी फास्ट चालू केले की त्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पक्ष ह्या पक्षान त्याची दखल घेतली आणि त्याला तिकीट दिले आणि त्या पुस्ताचेर तो आज निवडून येलो. आज तो आमदार म्हणून आसा.
मंत्रीपद जर असलेले जाल्यार कितलीशी तरी कामां तो पूर्णत्वार घेतलो आसलो. आमदार आसून सुद्धा जे सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत किंवा इतर प्रत्येक मंत्र्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या डिपार्टमेंटांसून तो पेडणे मतदारसंघाची उदरगत तेजी चालूच आसा. इतलो हेच्या पयलीं सुद्धा आमदार अशें कोणच जावना की आपल्या स्वखर्चान बरेचशा गरजू लोकांक तेणी घरां बांदून दिली. आमच्या कुटवळ सारख्या एका गावात तेणी आपल्या स्वखर्चान एक चर्च बांधून दिली, तर खरमासा सारख्या गावात. तर अशा प्रकारची कितलीशी त्याने आपल्या सरकारच्या माध्यमातूनच ना तर आपल्या स्वखर्चान जो आमदार जनतेचे जे सेवा करता, जनतेचे काम करता, खरंच अशा प्रकारचो आमदार परत सुद्धा फुडल्या येणाऱ्या काळात आमकां ह्या पेडणे मतदारसंघात जाय अशी गरज आसा. सो त्या खातीर एक ह्या माध्यमातून एक आमचे बाबू वाजगांवकर सराक एक विनंती करता. तूं एक आता एक तुझे वय जाल्लेले आसा, ह्यो जो वय आसा ह्यो आपल्या भुरग्या बरोबर, आपल्या नातरा बरोबर खेळपाचो आणि आपल्या आनंदान घालपाचो क्षण आसा. आणि जर तेका जर राजकारणात किंवा ह्या पेडण्याच्या जनतेची जर खरीच जर काळजी आसा जाल्यार तेणी काय करप, आमच्या आमदाराक वेळोवेळी त्यांनी येऊन सहकार्य करून तेका एक तू ऍडवाइस दी, तेचे एक विचारपूस कर, तेका जर काय सहकार्य जाय जाल्यार ता कर. पण अशा प्रकारची पेडणेच्या लोकांक लागतात, ज्या पेडणेच्या लोकांनी तुका ह्या पदापर्यंत नेलो आणि त्या पेडणेच्या लोकांक तू अशिक्षित म्हणले, हे खरे चुकीचे आसा. आणि अशा प्रकारचे त्यांनी स्टेटमेंट, अशा प्रकारची बाईट त्यांनी दिता कामा नये, इतकेच तेका एक विनंती आसा आजच्या ह्या माध्यमातून. धन्यवाद. पावरा खातीर म्हाका पक्षाची खंयच्या तरी आपल्याक एक सपोर्ट घेवचो पडलो. म्हणजे हेतून ते स्वताच सांगता की एक व्यक्ती म्हणून जेन्ना निवडून येता इतलेच नासता तर पार्टीची सुद्धा तितलीच गरज आसता, तितलीच सरकाराचो सुद्धा एक पाठिंबो आसा हो खूप गरजेचो असता. जरी आम्ही लोकांचे म्हणजे मतदारचे आम्ही सपोर्ट घेऊन निवडून येयले इतलेच जायना तर सरकाराचो सुद्धा एक घटक आसा किंवा तेंचोय सरकाराचो आपण एक घटक म्हणून एक मिनिस्टर आसा हो तितलोच गरजेचो हो हे ते स्वताच उलयता. आणि ह्या अनुषंगान आमकां इतलेच दिसून येता की भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आसा श्री प्रवीण आल्लेकर हेंच्यांनी आज मेरेन म्हणजे जवळजवळ 3 वर्सां जाल्लेली आसा आणि तेंच्यांनी जी उदरगत केल्लेली आसा ती आमकां सगळ्यांक दिसून येयल्लेली आसा. आणि जे व्हडले व्हडले प्रकल्पाचे ते उलयतात ते सारखेच सांगतात, तेंच्यांनी सुद्धा भरपूरशे प्रकल्प ह्याच्या पयलीं हाडलेले आसा पण जे तेंकां 20 वर्सां जवळजवळ 20 वर्सां तेंकां लागली हे प्रकल्प उबारपाक आणि आमच्या आमदाराक फक्त 3 वर्सां जाल्लेली आसा. त्या खातीर हांव तेंकां इतलेच सांगूंक सोदता की येणाऱ्या काळात हे खूप वर्सां आसा आणि प्रवीण आल्लेकर हे त्या काळात सुद्धा प्रकल्प हाडपाचे जो प्रयत्न जे आसा ते जरूर करतले. कित्याक ते म्हणतात की एकूय प्रकल्पाचे तेंच्यांनी अजून मेरेन उद्घाटन केलेले आसा. हांव सांगूंक सोदता की जी आमची म्युनिसिपालिटी आसा ती प्रवीण आल्लेकराच्याच माध्यमातून फाउंडेशन जाल्लेले आसा आणि येणाऱ्या काळात येणाऱ्या म्हयन्यात आमकां तेचे ओपनिंग जाताना दिसतले. त्याच बरोबर आम्ही पळयतात की हॉट मिक्सिंग आसतले, वायडनिंग ऑफ रोड आसतले किंवा इतर काही गोष्टी आसतले ते आमचे पंच आसतले, काउन्सिलर आसतले ते सगळ्यांच्या माध्यमांतून आम्ही पळयत आसा. तेन्ना तेंच्यांनी अशा तरेचे वक्तव्य करचे न्हू. आणि तेंकां एक हांव सांगूंक सोदता की तेंच्यांनी म्हटलां की फेलियर जाले म्हणून. आणि तेचेर हांव इतलेच सांगूंक सोदता की बरेच फावटी आमकां एसेंब्लीन म्हणा किंवा आनी अनेक जाग्याचेर आमकां पळोवपाक मेळटा की माननीय मुख्यमंत्र्यांचेर सदांच अशे टिका जातात की तुमी रिजायन करपाचे कारण तुमी फेलियर जाल्लेले आसा आणि तुमी एक बरो सरकार असो चलयना. पण आमकां सगळ्यांक खबर आहा की ह्या नेतृत्वा खाली म्हणजे त्यांच्या अध्यक्षेखाली माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंताच्या अध्यक्षेखाली आमचे सगळेच आमदार जे आसा मिनिस्टर हारे बऱ्या तरेन सरकार चलयतना आमकां दिसपाक मेळटा. आणि अशें जर पळयत जाल्यार आमकां हेचो अर्थ असो जायना की जर कोण फेलियर म्हणटात किंवा फेल जालो असो म्हणटा हेचो अर्थ असो अजिबात जायना की तो आमदार जो आसा किंवा मिनिस्टर जो आहा हो बरें काम करिना म्हणून. तेन्ना तेचेरूय हांव सांगूंक सोदता की प्रवीण आल्लेकर जे आसा हे सक्षम आमदार म्हणून आसा आणि माननीय मुख्यमंत्र्याच्या आधारांचेर किंवा त्यांच्या आशीर्वादान आणि सरकाराच्या पाठिंबान
आमकां पेडण्या मतदारसंघात बरे काम करत असताना आमकां प्रवीण आल्लेकर हे दिसत असता. प्रत्येकांचे काम करप हे वेगळे वेगळे पद्धत असता, म्हणून त्या पद्धतीक आम्ही फेलियराचे नाव दिवप हे अक्षरशः चुकीचे आसा ते तेंच्यांनी वक्तव्य केलेले आसा. तेन्ना हांव ह्या प्रसंगी इतलेच सांगूंक सोदता की येणाऱ्या काळात इलेक्शनाच्या विधानसभेचे इलेक्शन जे आसा ते येवपाचे आसा, तेन्ना लोकांनी ठरवणी की कोण फेलियर आसा आणि आमच्या पक्षाने ठरवणी की कोण फेलियर आसा, आणि ते येणाऱ्या काळात आमकां दिसपाक मेळटले. थँक्यू. पण म्हाका दिसता बाबू आजगावकराचो प्रवास ह्यो मी 1999 पासून धारगळ आणि पेडण्या मतदारसंघात भोगलेलो असा. पहिलेच फावटी 99 सालान काँग्रेसीत निवडून येयले आणि रोखडे एका वर्सान ते भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला तेंच्यांनी, आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून परत ते आमच्या बरोबर रावले. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची एक ह्या असता पद्धत की जो कोण उमेदवार भारतीय जनता पार्टी दिता त्याच्या फाटल्यान रावपाचो. आजपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी बाबू ज्या टायमाक भारतीय जनता पार्टी दिलो त्या टायमाक त्याचं समर्थन केला, त्याका पूर्ण बहुमत दिलेलं असा. पण बाबून कितके पावटी आमकां धोको दिल्लो असा तो सांगता. 2007 सालात बाबू परत काँग्रेसीन गेलो. 7 सालान काँग्रेसीन गेल्या उपरांत तो परत 12 सालान पेडण्यान पडलो आणि 17 परत तो एमजीन गेलो. एमजीन गेल्यानंतर बाबू आजगावकरान 19 जो एअरपोर्ट बंद केल्लो आपल्या समर्थकांक घेऊन, त्या एअरपोर्टाच्या बद्दल तो बोलता की आपण ओढून हाडले प्रकल्प, जाल्यार तो बंद करपाचं कारण आमकां अजूनच कळावं नाका. कारण तो बंद केलो तेणे, 2 दिसांनी तो सुरू केलो परत प्रकल्प. म्हणजे त्या प्रकल्पाक समर्थन होता किंवा आणि काय होता त्याचा पाटला कारणच आमकां आजपर्यंत कळावं ना. आणि रोजगाराच्या बाबतीत बोलता तो राजन आल्लेकरान जी अपुरी कामां ठेवली म्हणटा ती, राजन आल्लेकरान सँक्शन केल्ली कामां तो पूर्ण केलं, अपुरी ठेवून नसली, सँक्शन केल्ली कामां पूर्ण केलं. आणि खरो रोजगार जर राजन आल्लेकरान आपल्या 5 वर्षाच्या कालावधीत 700 नोकऱ्या दिलेल्या असतात आणि तुझ्या 20 वर्षाचे नोकरी तू काढ. विकासाच्या बाबतीत तू म्हणते ते संडास आणि नळ अजूनही त्याच्याच बाबतीत उलयता तू. ह्याच्यापेक्षा पुढे आता पेडणा गेलेला असा. आता संडास आणि नळ मर्यादित पेडण्याचे लोक रावंक असत. पेडण्या आता भरपूर सुधारलेला असा आणि पेडणेकारांक शिकोवपाची गरज ना. आणि जो आज आमचो असा भारतीय जनता पार्टीचो आमदार प्रवीण आल्लेकर ह्यो आमकां पार्टीन दिल्लो असा आणि आम्ही पार्टीन त्याचं समर्थन केलेलं असा. आणि त्याचो जो आज विकास असा तो विकास जर पळयलो तर 2-2.5 वर्षाच्या काळात तेणे अनेक विविध कामां केलेली असतात. त्याचे दररोज दिवसाला आता ह्या दिसांनी 2 दिवसांनी 4 दिवसांनी पायाभरणी सुरू असतात. ह्याची बाबू आजगावकरांनी दखल घेवपाची गरज आसा. कारण तो फेल झाला म्हणटा. फेल कोण जाऊ ना. बाबू आजगावकराक आता 2 वर्सांनी विधानसभेच्या निवडणूक पेडण्यान धावपाची आसा. त्याच्याबद्दल त्याका उत्सुकता लागलेली आसा. आमचं मत काय ना, तो प्रत्येक लोकशाहीत कोणी येवपाचो, पण आपण येताना दुसऱ्याक दुखोवन येता कामा नये. आल्लेकराचे बद्दल फेल गेलो, आल्लेकराक कोण शिकांक ना आणि काय करूंक ना, हीच तत्व आमकां ज्ञाना शिकोवपाची गरज ना. तुझे काम तू कर आणि ह्याच्या पुढे आमच्या जर आमदाराचेर तू आरोप करीत रावलो तर अशाच पद्धतीने तुका प्रत्युत्तर मिळत रावतला. त्यामुळे तुझा काम तू कर, आमचं काम आम्ही करतो. परत आमच्या आमदाराचेर चिकलफेक करपाची गरज ना. ही जी पत्रकार परिषद आमचे आदले उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्यानी वक्तव्य केले त्याच्याबद्दल हांव सगळ्यात पहिली माझो प्रवास राजकारणाचो बाबू येवच्या पहिली 10 वर्सां, त्याच्या उपरांत 99च्या 2000 सालापासून बाबूची कारकीर्द सुरू झाली आणि त्याचो हांव महत्वाचो असो साक्षीदार आहा. खूबशीं कामां त्या टायमार आमचे तत्कालीन दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या सहकार्यान खूबशीं कामां आमच्या मतदारसंघात झाली आणि तेचोय मोलाचो एक वांटो आहा ते आमी नाकारूंक शकनात. आणि गेल्या इलेक्शना पर्यंत 22 सालापर्यंत हेच्या पयलींचे सगळे वक्तव्यान भाष्य केल्ले आहा, सगळ्यांनी आपले मत मांडले आहा. 22 सालांत जेन्ना तांकां मडगांवची पक्षान तिकेट दिली तेचो योग्य मान तेंच्यांनी राखलोच. त्याच्या बरोबर आमचे प्रवीण आल्लेकर बीजेपीचे उमेदवार जावन ते बऱ्या मतांनी निवडून येले. गेल्या 3 वर्सांपासून 3 वर्सां सुद्धा कंप्लीट जावंक ना. खूबशीं कामां ते आपल्या परीन फुडें करीत आहा. खूबशीं विकासाची कामांय जायत आहा. ह्या दिसांनी म्हाका दिसता टेली पेपरार डांबरीकरणाचे हे चालू आहा. खूबशीं कामां
जवळजवळ 20 एक कामां त्यांची सँक्शन जाल्ली आहा. त्याच्यावरून आमचे मुख्यमंत्री हे आमचे मुख्यमंत्री जे आसा तेंच्यांनी खुबसो तांकां सपोर्ट केल्लो आहा. म्हाका इतलेंच म्हणचें आहा की तुम्ही बीजेपीचे, हे आमचे बाबू आजगांवकर आहा ते बीजेपीचे आणि आमचे आमदार बीजेपीचे. ह्यो नसतो वाद करून सगळी लोकांचे हे करप हे योग्य न्हू. तुम्ही जर प्रत्येक जाण, आम्ही खूपशी जवळजवळ 40 ते 45 इलेक्शनाचो अनुभव आहा. इलेक्शनाचो जो मूड असता तो लास्टाक असता आणि त्या टायमार प्रत्येकाची कार्याची बीजेपीची कार्यपद्धती आम्ही पळयल्ली आहा. त्या टायमार बीजेपीची कार्यपद्धतीन त्यांचं मूल्यांकन जावन त्याच्या फुडली त्यांची कारकीर्द सुरू जाता. हे सुरू असताना तुम्ही हे नसते व्याप हे करून हे लोकांचे हे करचे न्हू. तुम्ही जर तुमकां दिसता तुम्ही खूपशी कामां केल्ली आहा आणि तुमकां कामाचो अनुभव आहा, तुमकां दिसता ह्या मतदारसंघात कितें तरी कमी आहात जाल्यार आम्ही तुमचे पूर्वीचे कार्यकर्ते आहात. आमकां आमच्या आमदाराक योग्य मार्गदर्शन करून ही कामां फुडें व्हरची आणि जे तुमचे स्थान आहात, जे 20 वर्सांत तुम्ही जे काम केल्ले आहात तेतून आमची मोठी मोठी कामां आहात तेतूनय तुम्ही हातभार लावचो. अशें हे करून ही इलेक्शनाचो पिरियड न्हू.